नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचं लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला अजिबात वेळ वाया न घालवता. तर आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहतो की इकडे गायत्रीने आभाकरता जे हळदी कुंकू ठेवलेलं असतं त्याची सगळी तयारी जवळपास होत आलेली असते. तर आता गायत्री ही सुनंदाला म्हणत असते, सासूबाई अहो असं काय करता, एकुलती एक सून आहे तुमची मी, हसा बरं माझ्याबरोबर फोटो काढताना. अहो सासूबाई हसा ना, अहो आता मी तुम्हाला गुदगुल्या करेन, हां हसा. आता खरं तर गायत्री मुद्दाम सुनंदाला त्रास देण्यासाठी हा सगळा प्रकार करत असते. सुनंदाला अजिबात हसायला वगैरे काही येत नसतं, पण मुद्दामून गायत्री तिला त्रास देते हे बघून तेजस हा आता गायत्रीला ओरडतो, वहिनी. पण गायत्री काही तेजसचं ऐकत नाही. उलट गायत्री ही त्याला सांगते, आवाज खाली, हळदी कुंकू मी ठेवलं आहे, त्यामुळे इथे कोण काय करणार आणि कोण काय नाही हे मी ठरवणार. फोटोग्राफरची जबाबदारी देऊन तुला इथे थांबण्याची परवानगी दिली आहे ना, तेवढंच खूप समज. फोटो काढ आमचा एक चांगला. त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही सुनंदाच्या हातावरती आपला हात ठेवते आणि तेजसला फोटो काढायला लावते. तेजस फोटो काढतो आणि तिकडनं जात असतो. लगेचच गायत्री त्याला मागून हाक मारत सांगते, हा फोटो मला पाठव हां, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे सेव्ह. त्याबरोबर तेजस म्हणतो, हो आहे ना, केलाय सेव्ह तुमचा नंबर कैदाशीन म्हणून. आणि मग आता लगेचच तेजस हा तिकडनं निघून जातो. तेजसच्या उत्तराने गायत्रीला राग खूप आलेला असतो, पण तरीही ती स्वतःवर ताबा ठेवते. तर दुसरीकडे आता गीता वहिनी ही मानसीला म्हणत असते, मानसी तू सुद्धा येणार आहेस, मग ही साडी नेस चल. त्याबरोबर मानसी म्हणत असते, गीता वहिनी मला येता नाही येणार तिकडे, मला ऑफिसची कामं आहेत, मला जावं लागेल. त्याबरोबर गीता वहिनी ही मानसीला म्हणत असते, अगं मानसी असं काय करतेस, हे बघ एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देऊ नकोस, चल माझ्याबरोबर. त्यावर मानसी ही गीता वहिनीला म्हणत असते की नाही वहिनी, मी नाही येणार, खरंच नाही जमणार मला यायला. आता इकडे मानसी आणि गीता वहिनी दोघीजणी बोलत असतातच तोपर्यंत मानसीला मामीचा फोन येतो. आता मामीला मानसीची काळजी वगैरे काही वाटत नसते. तिने तर तयार होता होता फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आणि मानसीच्या जखमेवर मीठ सोडता यावं म्हणून मानसीला कॉल केलेला असतो. काय गं मानसी, मला कळलं सगळं, काय होऊन बसलं हे, तेजसमुळे गेला ना संपतरावांचा जीव. अगं काय हा मुलगा, मला माहीतच होतं भुरटे आहे एक नंबरचा ते. त्यावर मानसी म्हणते, मामी प्लीज नको ना या विषयावर चर्चा करायला, मला नाही बोलायचं आहे पुन्हा त्या विषयावर आता. आणि मग मानसी फोन ठेवत असते. त्यावर लगेचच आता मामी म्हणते, अगं मानसी तू मला बोलायचं नाही बोलल्याने सत्य बदलणार आहे का मला सांग. हे बघ तू आज येणारच असशील ना हळदी कुंकवाला, तू ये तिकडे. बघ आज त्या तेजसला तुझी मी माफी मागायला लावते की नाही, तेजसलाच कशाला, त्याच्या आईलासुद्धा मी तुझी चांगली माफी मागायला लावते, तू ये तिकडे. त्यावर मानसी म्हणत असते, मामी प्लीज तिकडे जाऊन तू प्रभूंचा अपमान होईल असं काही वागणार नाही आहेस. त्याबरोबर लगेचच आता मामी म्हणायला लागते, म्हणजे तुझ्या वडिलांचा जीव ज्यांच्यामुळे गेला त्यांना तुला काही शिक्षा द्यायची नाही आहे. त्यावर मानसी म्हणत असते, मामी हे बघ तो माझा आणि माझ्या घरच्यांमधला प्रश्न आहे, त्यामध्ये तू उगाच पडू नकोस. तू एक काम कर, आभाच्या हळदी कुंकवाला जातेस ना, तिकडे जा, शांतपणे कार्यक्रम एन्जॉय कर, सगळं काही व्यवस्थित होऊ देत आणि निघून ये. तिकडे कोणाचाही अपमान होईल किंवा कोणालाही त्रास होईल असं काही वागू नकोस, समजलं. त्यावर मामी म्हणत असते, एन्जॉय कर म्हणजे तू येणार नाही आहेस मानसी. त्यावर मानसी म्हणते, नाही. पुन्हा एकदा मामी विचारते, नक्की येणार नाही आहेस तू मानसी, नाहीतर बघा मी विचारते तर मला नाही येणार म्हणशील आणि नंतर मग तिकडे येशील. त्यावर मानसी ही मामीला म्हणत असते, मामी म्हटलं ना तुला एकदा मी नाही येणार आहे तिकडे, तर मी नाही येणार आहे तिकडे. आणि मग आता मानसी ही फोन कट करते. मामी ही मुद्दाम तिकडनं अगं हॅलो मानसी ऐक करत राहते, पण मानसीने फोन कट केला हे लक्षात आल्यावर मामी लगेच म्हणायला लागते, अगं हेच तर हवं आहे मला, त्या प्रभूंचा कधी अपमान होतोय असं झालं आहे मला. तर दुसरीकडे आता इकडे सुनंदाने फोन केलेला असतो संपदाला आणि ती म्हणत असते, अहो ताई असं काय बोलताय, मानसीही नाही आणि आता तुम्हीही येणार नाही आहेत का. त्याबरोबर आता संपदाही सांगत असते, अहो सुनंदाताई लेकच नांदायला नाही आहे तर तिच्या सासरी येऊन मी तरी काय करणार, 4 लोक उगाच नावं ठेवतील,
त्याबरोबर इकडे सुनंदा म्हणत असते, अहो ताई, लोक काय बोलतील याच्यापेक्षा आपल्याला आपल्या मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं नाही आहे का? आज आभाचा पहिला हळदी कुंकू आहे. आता मानसीला आमंत्रण दिलंय, पण ती येईल असं काही वाटत नाही. पण किमान तुम्ही तरी या. जर मानसी आली तर तुमची गाठभेट होईल. भेट झाली तर किमान तिला 4 चांगल्या गोष्टी समजावता येतील. त्याबरोबर लगेचच आता संपदा म्हणायला लागते की ठीक आहे, मी येईन. खरंच आता मानसीला भेटून तिला समजावण्याची, तिच्याशी बोलण्याची कोणीतरी खूप जास्त गरज आहे. चालेल, मी येईन, नक्की येईन मी हळदी कुंकवाला, असं आता आई सांगत असते. तर दुसरीकडे लगेचच सुनंदा ही फोन कट करून म्हणत असते, मानसी, आज तुझं इथे येणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. त्यानंतर आता दुसरीकडे लगेचच मामी ही तयार होऊन बाहेर आलेली असते. बघते तर काय, आभा ही घरातलंही कामं आवरत असते, पण ती तयार झालेली नसते. मामी आभाला विचारते, काय गं, अजून तू तयार का झाली नाहीस? प्रभूंचं बुटकं वांगं. त्यावर लगेच आभा म्हणते, मला तिकडे येण्यात इंटरेस्ट नाही आई. त्याबरोबर लगेचच आता इकडे मुद्दामून ती लगेच विचारते, का? सगळं हळदी कुंकवाचा जो घाट घातलाय तो तुझ्यासाठीच घातलाय ना गायत्री मॅडमनी, मग तुला का नाही जायचं हळदी कुंकवाला? त्यावर आभा म्हणत असते, तिकडे मानसी वहिनी नाही आहे ना. त्याबरोबर लगेचच आता शोभा ही कमरेवर हात घेते आणि लगेच आभाला ओरडत म्हणते, हो का? मानसी वहिनी नाही म्हणून तू हळदी कुंकवाला जाणार नाही आहेस का? अगं ये बाई, गुपचूप जा आणि तयार होऊन ये माझ्याबरोबर, नाहीतर लगेच तिकडची लोक मला नावं ठेवायला लागतील. सासरी जाऊन 4 दिवस नाही झाले तर पोरीचं माहेर तोडलं. पहिलं हळदी कुंकू ठेवलं आणि पोरीला नाही पाठवलं. जा लवकर निघ. आणि मग मामी आभाला हाताला धरून जबरदस्तीने तयार व्हायला ढकलून देते. तर लगेचच गायत्री ही मामीला कॉल करते आणि विचारत असते, काय मग झाली का हळदी कुंकवाला येण्याची तयारी? माहेरवाशीन निघाली का माहेर यायला? त्यावर लगेचच आता मामी सांगत असतात की तिला यायचंच नव्हतं, पण तुम्ही काळजी करू नका हो, मी घेऊनच येईन तिला. मी आता तयार व्हायला पाठवलंय तिला. आणि मग फोन कट करते. आता लगेचच शोभा आभाला हाक मारते, आभा, ए झालीस का गं तयार? आवर पटपट. आता इकडे ती म्हणत असते, मला खरं तर प्रभूंचा अपमान बघण्याची खूप जास्त उत्सुकता लागून झाली. कधी असं तिकडे जाते आणि त्यांचा अपमान बघते असं झालं आहे मला. तर दुसरीकडे तेजस हा बघतो तर काय, काही लाईट्स ह्या गेलेल्या असतात, म्हणून तेजस हा त्या लाईट लावण्यासाठी तिकडे आलेला असतो. आता गायत्री वहिनी ही तिकडनं चाललेली असते आणि तिची नजर ही तेजसवरती पडते. गायत्री वहिनी लगेचच तेजसकडे येते आणि त्याला म्हणायला लागते, काय रे तेजस, मगाशी डेकोरेशनचं म्हटलं ते खरोखर मनावर वगैरे घेतलेलं दिसतंय, काय काय करतोयस का इथे? त्यावर तेजस सांगत असतो, तसं काही नाही आहे, इथे ह्या लाईट्स गेल्या होत्या, तेच जरा बघत होतो, सुरू करत होतो. त्याबरोबर गायत्री म्हणायला लागते, ओ अच्छा, अरे मग थोडक्यात सांग ना, दिवे लावतोयस म्हणून. नाही, पण दिवे लाव, पण ऑलरेडी जे दिवे लावलेस ते काही कमी आहेत का, तर आणखीन दिवे लावतोयस? आता तेजसला राग येतो, पण तरीही तेजस स्वतःवर ताबा ठेवतो. गायत्री लगेचच तेजसला म्हणायला लागते, बरंच ते सगळं सोड, एक काम कर माझं, जा हे आभाचे आणि विनीतचे लग्नातले काही फोटो आहेत ते बाहेर लावून ये. अरे सगळी लोक त्यांच्या लग्नाला आली नव्हती ना, त्यामुळे त्यांना बघता यावे म्हणून हे फोटो लावायचे. जसं बाहेर जो बोर्ड आहे त्यावर फोटो लाव. हे लाईट्सचं मी कोणाला तरी बघायला लावते. त्याबरोबर लगेचच तो फोटो हातामध्ये घेतो आणि फोटो पलटी करत असतो, तर त्यामध्ये त्याचा आणि मानसीचा सुद्धा फोटो असतो. तेजस लगेचच गायत्री वहिनीला विचारतो, वहिनी हे काय? त्यावरती विचारते, काय झालं? तेजस म्हणतो, आभा आणि विनीतचे फोटो लावायचे होते ना, मग यामध्ये आमचा फोटो कशाला? त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणते, अरे लावून बघ, तुमचाही फोटो लाव, मानसी येईल असं वाटतं ना तुला? मग फोटो बघून किमान तिला आठवलं तर आठवेल तरी, तिचं लग्न झालं आहे, ती या घरची सून आहे म्हणून. नाही म्हणजे आली तर, हां बघ बाबा, येणार आहे ना नक्की. त्याबरोबर मात्र आता तेजसला खूप जास्त राग येतो. तर लगेचच तरीसुद्धा तो तिकडनं निघतो आणि आता फोटो लावायला निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे आता गीता वहिनीने मानसीला सांगितलेलं असतं, तू जरी येत नसशील तरी मी माझं कर्तव्य करायला आभाच्या आनंदात सहभागी व्हायला जाणार आहे. आणि तिच्या हातावर साडी ठेवून ती तिकडनं गेलेली होती. मग आता मानसी ही सुद्धा कामाला जायला निघालेली असते आणि आता ती बॅगेत काही सामान टाकत असताना तिचं मंगळसूत्र तिच्या हातात येतं आणि मानसी मंगळसूत्र बघत असते. इतक्यात त्या ठिकाणी तिची आई म्हणजेच संपदा आलेली असते
आता संपदाला असं अचानक गीता वहिनींच्या घरी आपल्याला भेटायला आलेलं पाहून मानसीला राग येतो. मानसी विचारते, कशाला आली आहेस तू इकडे? हो, तुझ्या बुरट्या माणसाची साथ दिलीस, त्याची वकिली करायलाच आली असशील नाही? त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणायला लागते की आज आभाचं हळदी कुंकू आहे म्हणून. त्याबरोबर मानसी म्हणत असते, हो माहीत आहे मला, त्यासाठी गेल्या आहेत ना गीता वहिनी तिकडे. त्यावर लगेचच आता संपदा म्हणायला लागते, हो गेली आहे ना गीता. गीता गेली आहे ती सून म्हणून तिचं कर्तव्य पार पाडायला. पण तुझं काय मानसी? अगं तू सुद्धा प्रभूंच्या घरची सून आहेस. आज तुझी गरज आहे तिथे. तुझं कर्तव्य तू पूर्ण करायला नको का? त्याबरोबर आता मात्र मानसीला आईच्या बोलण्याचा राग येत असतो. तर आई ही तिला सांगत असते, गीता तिचं कर्तव्य पूर्ण पाडायला गेली आहे. त्याबरोबर मानसी ही आईवरती ओरडते. तिला म्हणत असते की जर मी त्या माणसाला माझा नवराच मानत नाही तर तिथे त्याच्या नावाने मिरवायला काय अर्थाने जाणार आहे मी? त्याबरोबर मात्र आता आई ही मानसीला म्हणायला लागते की हो ना, असं आहे तर मग मोकळं करून टाक त्यांना तरी कशाला उगाच आशेवरती ठेवतेस? एक काम कर मानसी, काडीमोड घे आणि मोकळी हो. आता मात्र मानसी ही आईकडे बघतच राहते, कारण आईने जो निर्णय सांगितलेला असतो त्याचा विचारही मानसीने केलेला नसतो. तर दुसरीकडे आता तेजस हा मानसीचे त्याचबरोबर आभाविनीचे फोटो हे त्या बोर्डवरती लावत असतो. आता फोटो लावत असताना तेजस स्वतःचे आणि मानसीचे फोटो बघत असतो. मानसी लग्नात किती खुश होती, तिला किती आनंद झाला होता, सगळं काही तेजसच्या नजरेसमोरून चाललेलं असतं. त्यांनी घेतलेल्या सप्तपदी, एकत्र घेतलेलं देवाचं दर्शन सगळं आता तेजसला आठवत असतं. तेजस खूप जास्त भावूक झालेला असतो, त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आलेलं असतं. इतक्यात त्या ठिकाणी संपतराव येतात. संपतराव येऊन तेजसच्या खांद्यावरती हात ठेवतात. तेजस लगेचच संपतरावांना म्हणायला लागतो, संपतराव हे बघा माझे आणि लकीच्या आमचे लग्नातले फोटो. तुम्ही नव्हतात ना आमच्या लग्नाला? फोटो बघा. तुम्ही जरी नसला तरी तुमचा फोटो ठेवला होता आम्ही, आणि लकीचामने तुमच्या फोटोच्या पाया पडूनच बोहल्यावरती चढल्या होत्या. हे बघा, हे आम्ही देवदर्शन घेतलं तेव्हाचे फोटो. हा फोटो बघा, ह्याच्यामध्ये आम्ही अंतरपाठ धरलेला असताना सुद्धा एकमेकाशी बोलत होतो. आता ते दोघं फोटो बघत असताना त्या ठिकाणी विनोद येतो. आता विनोद हा बघतो तर काय, तेजस एकटाच बडबडतोय. आता त्याला संपतराव दिसत नाही, तो इकडे तिकडे बघायला लागतो. तेजस त्याला लगेचच हाताने विचारतो, काय निघ. त्याबरोबर लगेचच आता विनोद हा काही न बोलता तिकडनं गुपचूपपणे निघून जातो. तर आता इकडे विनोद हा पुढे येतो आणि मागे बघतच राहतो. हा तेजस नेमका कोणाशी बोलतोय हा प्रश्न या विनोदलाही पडलेला असतो. तर आता संपतराव हे तेजसला सांगत असतात, तेजसराव. त्याबरोबर तेजस म्हणतो, नाही नाही मी रडत वगैरे नाही आहे. आता गायत्री वहिनीही म्हटल्या की तुमच्या लग्नाचे फोटो बाहेर लाव, कदाचित ते बघून तरी मानसीला आठवेल, ती खुश होईल, म्हणून मी फोटो लावायला आलो आहे. होतील ना त्या खुश संपतराव? तर इकडे हे सगळं बघून विनोदला मात्र एक वेगळंच काहीतरी आश्चर्य वाटत असतं. तर इकडे आई ही मानसीला म्हणत असते, माझ्याशी संबंध संपवायचे आहेत ना तुला, संपव. मला शिक्षा द्यायची आहे ना, दे. काय करायचं, नातं तोडायचं की बोलणं बंद करायचं? आयुष्यभर एकमेकीचं तोंड नाही बघायचं का? त्यापेक्षा तू एक काम कर, तू मला मार, हे घे. आणि मग आता आई ही मानसीचा हात पकडून स्वतःला मारायला लागते. त्यावर लगेच मानसी जोरात ओरडते, आई बास, काय करतेस तू? तुला तरी कळतंय का? काही बोलतेस, काही करतेस का मगापासून? त्याबरोबर आता आई ही गप्प उभी राहते. तर दुसरीकडे आता आभा ही हळदी कुंकवासाठी छान तयार होऊन आलेली असते. पण आता तिची लाडकी मानसी वहिनी नसल्यामुळे आभाला खूप वाईट वाटत असतं आणि आता ती रडत असते. मग शोभा ही तिला विचारते, काय गं, तुला आता रडायला काय झालं? लागलं ना आता तुझं लग्न? का प्रभूंच्या घरची पद्धत आहे 2-2दा लग्न करायची म्हणून? आता खरं तर मुद्दामून शोभाने हा टोमणा तेजसला मारलेला असतो. मग तेजस हा लगेचच शोभाला परत उत्तर देतो आणि सांगतो की मामी, तुमचं काय चाललं आहे ना ते मला बरोबर माहीत आहे. लकीचामना फोन करून माझ्या विरोधात तुम्हीच भडकवलंत ना, मला सगळं व्यवस्थित माहीत आहे. त्याबरोबर मात्र आता शोभाची बोलती पूर्णपणे बंद केलेली असते तेजसने. त्याबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता आईने मानसीला जो पर्याय सुचवला आहे की काडीमोड घे, मानसी तेजसपासून काडीमोड घेणार का आणि कायमचे तेजस मानसी वेगळे होणार का, की पुन्हा एकदा एकत्र येऊन
यांचं नातं बहरणार फुलणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला तेजस मानसची जोडी कशी वाटते हेही सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.